खाऊन खोटा खोटा खरं खरं. एक नंबर खरं खरं. हाय गाईज, तर आज मी काही गोड नाही बनवत आहे, तर बनवत आहे तिखट. सॉरी, आज मी बनवत आहे चिकन. हे बघा माझं चिकन, माझं नाही म्हणजे कोंबडी. हे बघा कोंबडीचं चिकन, तिला मी मस्त धुतलेली आहे आणि आता मी तिला बनवणार. चला त्यासाठी काय काय साहित्य, साधं सरळ सोपं बनवायचं आहे आपल्याला. चला मग बनवूयात. हाय, तर ही चिकन, सॉरी, हे नाचते काढे ते माझे डोळे जात आहेत. नाचत्या कांद्यांनी रडवलंय मला, रडवलंय. आता मी चॉपर मग डोळ्यातनं पाणी आलं. चॉप झालेला आहे. कांदा तर रडून झाले. आता तेलाची बारी. चटका तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये टाकते. हे बघा, हे दिसणार बघा. थोडंसं जिरं, तेजपत्ता नाही, लवंग, दालचिनी वगैरे, चक्रफूल थोडंसं टाकलंय. थोडंसं लवंग टाकू का, जरा टेस्ट त्याला जरा तडतडून द्यायचं. आता टाकायचा कांदा. कांद्याला मी फाईन चॉप केलेला आहे. पड भाई पड पड तू. आता ह्याला 1 मिनटं नीट मिक्स 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 करून घ्यायचं. चला तोपर्यंत टमाटा पण मी फाईन चॉप करून घेते. 2 मध्यम आकाराचे टमाटे घेतलेत, त्यांना पण असं चॉप करते मी. बघा छान. कांदा ना कांद्याला हे लागलेलं काढून घ्यायचं. आपण अंबानीच्या अवलाद नाहीये सगळं ठेवायला, त्याचं टाकून द्यायला. समजलं का? छान असं व्यवस्थित, सॉरी, छान असं व्यवस्थित मिक्स करायचं. कांद्याला ना मी, कांदा म्हणजे आता गेलाय डोक्यात. कांद्याने मला काय म्हणतात त्याला, अश्रू काढले. त्याला मी जाळल्या असं तेलामध्ये, त्याला मी केलं फ्राय. आणि हो, 2 मिरच्या पण अशा उभ्या चिरून टाकल्यात. मला एक लसूण पण टाकायचं आहे, वेट. हे एवढं 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात. सोलायच्या नाही, असाच अख्खा टाकायचा. हे आमच्या मिस्टरांनी मला सांगितलं, त्यांनी एकदा बनवलेलं चिकन असं एवढं टेस्टी झालं काय सांगू. ह्याला पण थोडंसं जरा घेऊन द्यायचं. कांद्याला थोडं ब्राऊन 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 करायचं. ठीक आहे, माझं होतोय जरा. हो फटफट हो, मला रडवलंच तुम्ही. चला लागाय टमाटा टाका, ठोकून घ्यायचं, व्यवस्थित निघलं पाहिजे. आणि मग ह्याला पण मिक्स मिक्स मिक्स. आता हे कांदा आणि टमाटा तेल सोडत नाही तोपर्यंत व्यवस्थित मिक्स 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 करायचं. चला हे मिक्स होत आहे. हे बघा, हे छान मिक्स मिक्स झालं. आता टाकायचं चिकन. अरे भाई चलता है, अपनी पेट में जाने वाला है भाई. ह्याला छान असं मसाले लागून द्यायचे त्याला. मीठ टाकायचं, मीठ. ए बरोबर पडलेस ना, चवीपुरता द्यायचं टाकून. थोडं कमीच टाका, नंतर मीठ कमी खा, नंतर टाकू नका. ह्याला पण व्यवस्थित मिक्स 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 करायचं. कोथिंबीर टाकली आहे, व्यवस्थित मिक्स केलं आहे. आणि आता हे झाकण ठेवून द्यायचं. बारीक गॅस करायची आणि शिजवून घ्यायचं. चला हे बघा, छान मस्त असं तेल सुटलेलं चारी बाजूनी. हा आपला आगरी मसाला टाकलेला आहे, हळद आणि थोडा धना पावडर आणि गरम मसाला मी असं वरतून शेवटीला टाकेल, मस्त टेस्ट लागते. आता ह्या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा मिक्स झालंय. ही चटका लागला चालेल. तर हे असं सुक्कच तेवढं भारी वाटते मस्त. पण मी दह्यातलं बनवते आहे मस्त. आता दही टाकते वरनं. थांबा, हे दही टाकलेलं आहे. दह्याने काय होतं, दह्याने छान अशी टेस्ट, थिकपणा आणि टेस्ट येते, खायला भारी वाटतं. त्याला पण बारीक गॅसवरती मिक्स मिक्स करा का, नाही तर करशाल फास्ट गॅस ठेवून. बनायला पहिला मी व्यवस्थित मिक्स करते. 1 मिनिट. हे बघा छान मिक्स केलेलं आहे, छान दिसतंय. मला स्पेशली दह्यातलं, दही मिक्स चिकन आवडतं, खूप टेस्टी लागतं, खूप टेस्टी लागतं. तुम्ही पण ट्राय केलंच असेल, पण नसेल केलं तर ट्राय करा. आणि दुसऱ्या बाजूला गरम पाणी ठेवलं करायला. आता हे गरम पाणी नंतर ह्याच्यामध्ये टाकीन, एक वाफ काढीन आणि मग ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकेन. चला
छान बघा मस्त तेल सुटलंय, शिजतंय. आता ह्याला ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं गरम पाणी टाकते. थोडंसंच टाकणार आहे बस, कारण की भाकर विकर नाही आहे, फक्त भात आहे. भाकरी दुपारीच खाल्ल्यात आम्ही, भाकर आणि चपाती दोन्ही खाल्ल्यात, त्यामुळं मग भातच. असं छान केवढं तुम्हाला रस्सा पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं. आता मला एवढं बहुत लागलं, नंतर तर टाकेन मी वरून, त्यात काय वाद नाही आहे. नंतर हा एव्हरेस्टचा गरम मसाला तर छान भुरभुर टाकायचा आणि मग झाकण ठेवायचं, शिजू द्यायचं. चला, असं मस्त सुगंध येतोय ना, वा, भूक वाढते सुगंधाने. दाखवते तुम्हाला. या सेम सेम. ओ, सुगंध घ्या तुम्ही पण, छान दिसतंय यार, टेस्टी. ह्याला मिक्स करून घेते मी व्यवस्थित. मिक्स करून घेतलंय, थोडंसं वरून पाणी टाकलंय आणि आता शिजून घेते. तोपर्यंत भात शिजायला टाकते. वा, भात पण शिजायला घातलाय. भातमध्ये थोडंसं वरूनच जिरं आणि कोथिंबीर टाकलेली, तेल बिल नाही टाकले मी, वरूनच टाकलंय सगळं. ते आता शिजायला लावले, शिजल्यावर पण दाखवते. झालेलं आहे चिकन अशा प्रकारे, छान दिसतंय. तर मी गॅस बंद करते आणि आपला भात पण शिजतोय, मस्त उकळ्या घेतोय. चला मग, छान झालेलं आहे. आता आमचे हे येतील, त्याच्यानंतर जेवायचं. कसं झालं त्यांना विचारायचं आणि खायचं प्यायचं, कामधंदे करायचे आणि झोपून जायचं, कारण की उद्या आहे ड्युटी ऑफिसला.